नमस्कार, मी कीर्ती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल सिटी आर्ट क्रिएशन्समध्ये। तर आज या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ट्रायकलर बँगल्स। त्यासाठी लागणारं साहित्य हे 2 बँगल्स घेतले आहेत, 2x6 चे आहेत। हे 6 नंबरचे क्रिस्टल घेतले आहेत 3 कलर्स मध्ये, ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट क्रिस्टल। हे व्हाईट मोती 5 नंबरचे घेतले आहेत। 1 mm चे गोल्डन मणी घेतले आहेत आणि ही कॉपर वायर आहे 0.3 mm ची फिक्सिंग साठी। काही टूल्स लागेल आपल्याला, कटर आणि फ्लॅट नोज प्लायर। तर सर्वप्रथम आपण असे फुलं बनवून घ्यायची आहेत मोत्यांची। तर यासाठी मी 3 रंगांचे क्रिस्टल घेतले आहेत। एक डार्क ऑरेंज आहे क्रिस्टल, एक व्हाईट क्रिस्टल आहे, तुम्हाला हवं तर व्हाईट ओपेक क्रिस्टल ही घेऊ शकता, आणि एक डार्क ग्रीन क्रिस्टल आहे। व्हाईट कलरचे मोती, 1 mm चे गोल्डन बीड्स आणि फिक्सिंग साठी ही 0.3 mm वायर घेतली आहे। तर आधी आपण वायर 1 फूट वायर कट करून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला एक व्हाईट मोती घ्यायचा आहे। ही फिक्सिंग वायर व्हाईट मोती मधून पास करायची आहे। त्यानंतर 1 mm चा एक गोल्डन मणी सुद्धा वायर मधून पास करायचा आहे आणि थोडीशी वायर वरती आपल्याला सोडायची आहे। आता हीच वायर फोल्ड करून मोती मधून आपल्याला पास करायची आहे। ओके, अशा रीतीने। तर आता एक लॉंग वायर आहे आणि एक शॉर्ट वायर आहे। तर ही जी छोटीशी वायर आहे त्यामध्ये एक क्रिस्टल आपल्याला पास करायचं आहे। हा क्रिस्टल पास केला आहे वायर मध्ये। आता ही शॉर्ट वायर वरच्या दिशेला नेऊन क्रिस्टल आणि मोती याच्यामध्ये फ्लॅट नोज प्लायरच्या सहाय्याने आपल्याला राउंड करायचं आहे आणि या पद्धतीने आपण क्रिस्टल फिक्स करतो। ओके, तर आपला हा क्रिस्टल फिक्स झाला आहे। आणि आता उरलेली जी लॉंग वायर आहे त्यामध्ये आपण मोती आणि गोल्डन मणी फिक्स करणार आहोत। तर साधारण एक फूल बनवायला 7 मोतींची गरज आहे। तर पुन्हा आपण एक मोती घेऊया, हा 5 नंबरचा व्हाईट मोती आणि 1 mm चा गोल्डन मणी। पुन्हा वायर मोती मधून पास करून तो मोती मणी फिक्स करायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला फूल बनवायचं आहे पुढे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा एक लाईक मला खूप प्रोत्साहनदायक आहे। नवीन नवीन ज्वेलरी व्हिडिओज आणण्यासाठी कमेंट करून मला सांगा कोणती ज्वेलरी मेकिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल।
तर हा 7वा मोती घेतला आहे आणि तोही आपण फिक्स करूया। तर हे असं फूल दिसतं। आता ही उरलेली वायर आपल्याला जोडायची आहे मोतींना। तर आधी 2 मोती आणि मग 1 मोती, या तऱ्हेने आपल्याला पूर्ण फूल असं फिक्स करायचं आहे। तर हे 7ही मोतींना फिक्स करून झालं आहे। आता यावर आपण 1 mm चे गोल्डन मणी लावणार आहोत आणि मोत्यांच्या फुलावरती फिक्स करणार आहोत। त्याने फुलावरती छान अशी डिझाइन दिसते आणि फूल खूप सुंदर दिसतं। तर हे मणी वायरमध्ये फिक्स करून झाले आहेत। आता आपण त्याला छान गोल आकार देऊया आणि जास्तीचे जे मणी आहेत ते काढून ठेवूया। अशा प्रकारे फुलावरती वायर फिक्स करा। आता हे मणी पण आपल्याला फिक्स करायचं आहे। त्यासाठी अशा पद्धतीने हा वायर फिक्स करा। तर हे आपलं फूल, मोत्यांचं फूल बनवून रेडी आहे। उरलेली वायर जी आहे ती आपण मोत्यांच्या भोवती असं गुंडाळून घेणार आहोत। त्याने फूल आणखीनच फिक्स होईल। आणि उरलेली छोटी वायर ती कटरच्या सहाय्याने कट करून घ्या। तर अशा पद्धतीने मोत्यांचे फूल बनवले जातं। तर इकडे मी 3 ऑरेंज, 3 ग्रीन आणि 6 व्हाईट क्रिस्टल्सचे फुलं बनवली आहेत। तर आपण बांगडीवरती एक एक फूल फिक्स करणार आहोत। आता त्यासाठी फिक्सिंग वायर घ्या आणि बांगडीच्या एका होलमधून काढून ती अशा प्रकारे ट्विस्ट करा आणि बांगडीवरती अशी व्रॅप करून वायरला बांगडीला फिक्स करा। आता पहिलं मी ऑरेंज फूल घेतेय आणि हे अशा प्रकारे व्रॅप करा की ते वायर दिसायला नाही पाहिजे। असं वायर फुलावरती किंवा आजूबाजूला वायर दिसायला नाही पाहिजे। अशा प्रकारे वायर व्रॅप करा। 0.3 mm ची वायर जी असते ती कॉपरची असते आणि खूप स्मूथ असते, म्हणून ती हाताला काही लागत नाही। अशाच प्रकारे आपल्याला दुसरे फुलंही जॉईन करायचे आहेत। तर आता व्हाईट कलरचा फ्लावर घेते, मध्ये थोडा गॅप ठेवून पुन्हा त्याच वायरनी
व्हाईट कलरचा फ्लावर हा बांगडीवरती फिक्स करते. तर हे व्हाईट फूल बांगडीला अटॅच करून झाल्यावर ग्रीन कलरचं मोत्याचं फूल घेतलंय आणि ते अटॅच करायचं आहे आपल्याला बांगडीवरती. वायर अशा पद्धतीने फिक्स करा की ती दिसली नाही पाहिजे वरती. पुन्हा एक व्हाईट कलरचं फ्लावर घेते आणि ग्रीन नंतर व्हाईट कलरचं फ्लावर बांगडीवरती अटॅच करते. फूल फिक्स केल्यानंतर त्याला हात लावून असं चेक करायचं की ते हलत तर नाहीये ना, लूज तर नाहीये ना, छान फिट झालं पाहिजे बांगडीवरती. आणि पुन्हा आता एक ऑरेंज कलरचं मोत्याचं फूल घेते. तर हे मी अशा क्रमने लावलंय की पहिलं ऑरेंज, नंतर व्हाईट, मग ग्रीन, पुन्हा व्हाईट, मग ऑरेंज, आता ऑरेंज नंतर व्हाईट, मग ग्रीन, असं. तर हे जशी मोत्यांची फुलं बांगडीला फिक्स केले आहेत तसेच बाकीचे मोत्यांची फुलं ही पूर्ण बांगडीला फिक्स करायचं आहे फिक्सिंग वायरनी. आणि हे अशा पद्धतीने ही बांगडी दिसते. खूप सुंदर बांगडी दिसते ही. आणि बांगडी घातल्यावरही लागत नाही. तर हे ट्रायकलर बँगल्स रेडी झाले आहेत. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार. थँक यू व्हेरी मच.